उपस्थित सर्व ग्रेस प्रेमी रसिकांना माझा भावपूर्ण नमस्कार। एक अनंत असीम झपाटलेपन या मायानगरी मुंबईमध्ये आणि या मायानगरी मुंबईमध्ये आजचा हा ग्रेस फेस्टिवल 2014 ग्रेस फेस्टिवल 2014चं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे। सर्व ग्रेस प्रेमी रसिकतेचं मी ज्योती भकत शब्दसुमनाने स्वागत करते। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। नमस्कार, मी सचिन सुशील, निर्माता दिग्दर्शक आणि संकल्पना प्रमुख ग्रेस फेस्टिवल। मी आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व ग्रेस प्रेमी चाहत्या वर्गांचं माझ्या आणि माझ्या टीमतर्फे आपलं स्वागत करतो। ग्रेस हे मराठी काव्यातले एक सतत खुणावणारे बेट आहे। काव्य ज्याला मनापासून आवडते आणि हृदयातून छेडत राहते त्याला ग्रेसची कविता प्रथम दर्शनातच भारून टाकते। त्यांच्या अनवट प्रतिमासृष्टी पुराण भाषांच्या अस्तित्वाची आठवण करून देते। रूढ, साचेबंद आणि ठराविक संकेतातून मर्ढेकोत्तर काळात मराठी कविता खऱ्या अर्थाने मुक्त झाली। कवितेच्या वाढीच्या आणि विकासाच्या नवनवीन दिशा डोळ्यासमोर दिसू लागल्या। या काळात नवादम्याच्या कवींची जी पिढी पुढे आली त्यात ग्रेस हे एक महत्त्वाचे नाव। ग्रेस म्हणजे मराठी साहित्यामध्ये मानदंड रोवणारा कवी। संध्याकाळच्या कविता, चंद्रमाधवीचे प्रदेश, सांध्य पर्वातील वैष्णवी, सांजभयाच्या साजणी हे काव्यसंग्रह आणि चर्चबेल, मितवा, वाऱ्याने हलते रान, संध्यामग्न पुरुषांची लक्षणे, कावळे उडाले स्वामी, मृगजळाचे बांधकाम इत्यादी ललितलेखन त्यांनी केले। क्षितिज, धुके, झाडे, आभाळ, पाऊस यांचं अस्तित्व मराठी काव्यात नवे नाही, परंतु त्यातून विशिष्ट आकारांची घाऊक रेखाचित्रे निर्माण करण्याचा कवींना असणारा सोस ग्रेस यांच्या ठिकाणी नाही। या सगळ्यांना त्यांच्या मनातील संवेदनांच्या पातळीवर अवतरण्याची मुभा असते। ही संवेदना दुःख, वेदना आणि उदासी या भावांच्या अनेक परिमाणांनी संपृक्त झालेली असते। गंगे गंगे जान्हवी गे, गंगे गंगे जान्हवी गे, गंगे गंगे जान्हवी गे, माझे पाय ओढून घे। तुझे नाजुकले मन, अत्तराचा मोठी खण तुझे नाजुकले मन, तुझ्या देहात कस्तुरी, तुझ्या देहात कस्तुरी दरवळे दूर रान, अत्तराचा मोठी खण तुझे नाजुकले मन। या कातर संध्या समयी मी मंद दिव्याची ज्योत, या कातर संध्या समयी मी मंद दिव्याची ज्योत, या नभात पसरून येती, या नभात पसरून येती, भाळावर निळसर गीत, या कातर संध्या
समयी मी मंद दिव्यांची ज्योत ह्या कातर संध्या समयी मी मंद दिव्यांची ज्योत मनाला थकवा देणारी माणसं, त्यांच्या विलक्षण नजरा आणि त्या नजरांमध्ये तशाच नजरा खेळून अवतीभोवती खेळून झालेली माणसांची ग्रेसची पुस्तकं जर तुम्ही पाहिली असतील तर त्या सर्व पुस्तकांची रचना ही सुभाष अवचट, रवी मुकुल, चंद्रमोहन कुलकर्णी किंवा शुभा गोखले या चित्रकारांनी अत्यंत वेगळ्या तऱ्हेने आणि अत्यंत अप्रतिम रीतीनं केलेले. आणि हा अपघात नाही, त्यामागे कुठेतरी ग्रेस आहेत. ग्रेसमुळे ती पुस्तकं ही इतर कोणाच्याही पुस्तकापेक्षा वेगळी झालेली आहेत असं मला वाटतं. ग्रेस म्हणजे सौंदर्य. मुळात त्यांनी स्वीकारलेलं ग्रेस हे नाव त्यांच्या रोमॅन्टिसिझमच्या वृत्तीला खरंच खूप साजेसं होतं. आणि या स्वच्छंदतावादी विचार मांडणाऱ्या कवीने मराठी काव्यामध्ये एक प्रकारची वेगळी हुरहुर निर्माण केली. पण ज्यावेळेस कविवर्य ग्रेस यांच्या कवितेचा विचार आपल्यासमोर येतो तेव्हा वाचक, प्रेक्षक, समीक्षक, रसिक हे सगळेजण मला असं वाटतं की त्यांच्या कवितेवर दुर्बोधता हा ठपका ठेवतात.